हॉटेल वेदांत लिलावाप्रकरणी आता एक मोठी अपडेट. मंत्री संजय शिरसाटांच्या अडचणीमध्ये वाढ होणार. शरद पवार सहयोग निवासस्थानावरून विद्या प्रतिष्ठानमध्ये पोहोचले. विद्या प्रतिष्ठानमध्ये अजित पवारांचा दशक्रिया विधी. अजित पवारांच्या निधनाला 10 दिवस पूर्ण. नाशकात अखेरच्या क्षणी भाजप शिवसेना युती. शिवसेना भाजपसोबत सत्तेत सहभागी होणार. राष्ट्रवादी मनसेचाही भाजपला पाठिंबा. नाशिकमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गोंधळ. राष्ट्रवादीचा भाजपला बिनशर्त पाठिंबा. नगरसेविका डॉक्टर हेमलता पाटील यांचा स्वतंत्र गट नोंदणी. नागपूर मनपात असणार महिला राज. नागपूरला तब्बल 4 वर्षांनंतर मिळणार महापौर उपमहापौर. आज मनपाची पहिली विशेष सभा. मुंबई महानगरपालिकेतील भाजपच्या कार्यालयाचं आज उद्घाटन. मोठ्या पद्धतीनं कार्यक्रम पार पडणार. मुंबई अध्यक्ष अमित साटम, गटनेते गणेश खणकर यांच्या उपस्थितीत होणार कार्यक्रम. सुनील तटकरेंना मीच निवडून आणलं. रामदास कदमांचा हल्लाबोल. भास्कर जाधव आणि तटकरेंमध्ये काहीच फरक नसल्याचंही म्हणत केली टीका. मला डिवचू नका, मी छत्रपतींची अवलाद. कुणालाच सोडणार नाही. मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांचा विरोधकांवर हल्लाबोल. तर विरोधकांच्या राजकीय कुरघोड्यांना शिवेंद्र राजेंचं थेट उत्तर. प्राथमिक अहवालापेक्षा ब्लॅक बॉक्स रेकॉर्डिंग अधिक महत्वाची. अजित पवार विमान अपघात प्रकरणी राधाकृष्ण विखे पाटलांची प्रतिक्रिया. छत्रपती संभाजीनगरमधील तरुणीचा व्हिडिओ व्हायरल. तरुणीला ओढत नेत असल्याचं व्हिडिओमधून स्पष्ट. क्रांती चौक पोलीस हद्दीतल्या नागेश्वरवाडीतला प्रकार. गोरेगाव सीएसएमटी हार्बर मार्ग 3 महिने बंद राहणार. पश्चिम रेल्वे मार्गावरती 5व्या आणि 6व्या मार्गिकेच्या कामासाठी निर्णय. ओला, उबर आणि रॅपिडोचा 7 फेब्रुवारीला देशव्यापी संप. खासगी वाहनं आणि प्रवास करणाऱ्यांना बसवणार फटका. ऑल इंडिया ब्रेकडाऊन असं संपाचं नाव. गडचिरोलीमध्ये पोलीस नक्षलवाद्यांमध्ये चकमक. 1 नक्षलवादी ठार, C60 जवान जखमी. कशेळेतील फर्निचर मार्केटमधील 50 गोदामांवर कारवाई. शासकीय मालकीच्या जागेवर उभारली होती गोदामं. मेघालयात अवैध कोळसा खाणीमध्ये भीषण स्फोट. स्फोटामध्ये 18 मजुरांचा मृत्यू. खाणीत अजूनही काही जण अडकल्याची भीती. स्मृती आणि बंगळुरू सुसाट. दिल्लीवरही विजयासह पटकावलं दुसरे जेतेपद. अंडर 19च्या फायनलमध्ये आज युवा टीम इंडिया समोर इंग्लंडचं आव्हान. टीम इंडिया 6व्यांदा विजेतेपदासाठी कसणार कंबर.